द प्लॅटिनो अपार्टमेंटमध्ये इलेक्ट्रिक वायर चोरी करणारी टोळी जेरबंद. विजापूर नाका पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी. दिनांक 6/8/2026 ते दिनांक 7/8/2026 रोजीच्या दरम्यान फिर्यादीचे व द प्लॅटिनो अपार्टमेंट केएलए शाळेजवळ जुळे सोलापूर येथील मीटर खोलीतील वायरीचे बंडल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेले आहे म्हणून सदर बाबत विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 424/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 331-4 प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड हे करीत आहेत. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी सक्त सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने विजापूर नाका पोलीस स्टेशनकडील डीबी पथक प्रमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, डीबी पथकातील पोलीस अंमलदार असे सर्वांनी गुन्हा घडल्याबाबत घटनास्थळावरील व तसेच आसरा चौक, अमन चौक, नई जिंदगी परिसरातील 50 ते 60 सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून तांत्रिक माहितीच्या आधारे एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने व त्याच्या इतर 3 साथीदारांनी मिळून द प्लॅटिनो येथील ठेकेदार यांच्याकडे कामाच्या निमित्ताने येऊन 1 दिवस काम करून त्या ठिकाणी असलेल्या RR केबल कंपनीचे 1.5 mm चे 45 बंडल व RR केबल कंपनीचे 6 mm चे 5 बंडल इलेक्ट्रिक वायरची चोरी केल्याची कबुली केले असून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला वायरीचे बंडल व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असे एकूण 6,75,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुहास चौहान, पोलीस नाईक सुशांत वराळे, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, सहाय्यक फौजदार अप्पा पवार, पोलीस हवालदार सचिन हार, अजय परदेसी, गणेश शिर्क, लक्ष्मीकांत फुटाणे, शंकर भिसे, राजू पवार, समाधान मरकड, अमृत सुरवसे, राहुल विटकर, संतोष माने, शाबोद्दीन आबादीराजे, संतोष सानखोटी, रमेश कारसेगाव, स्वप्नील जाधव, श्रीरंग काशीद यांनी पार पाडली आहे.